तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. यांना लाज वाटायला लागली माझ्या ब्लॉग मध्ये यायला. हे लोक बघा कसं म्हणायला लागले, अरे भाई तुझा झाला गेला, आमच्या पोरी भेटणार नाही आम्हाला उद्या. मी म्हणलं एकदा फेमस झालो ना भाऊ तर तुला पण भेटतील. तर काल भाऊ आपण 2 गाड्या नावाशिवून भरून आणलेलो, तर रात्री तर उशीर होईल म्हणून खाली झालं नाहीत. तर आज सकाळ सकाळी खाली करायला लावला. खाली करून झाल्या बघा गाड्या. आता आपल्याला जायचं सर्व्हरला निघालो भाऊ. पण आता इकडं बाहेर यायला मानकोली साईडला कालेरून जाम फुल लागले. आपल्याला जावं लागेल आता माझीवाड्यावरून जायच्या टायमाला, कारण 2 वाजताचा अपॉइंटमेंट आहे. आलो गाडी भरायला लावली भाऊ. आता 2 वाजता निघू तिकडे पोचून बोलतो. आलो झोमॅटोला भाऊ. 2ला बरोबर टाइम टू टाइम डिलिव्हरीला टच झालो. माझ्या आधी गाड्या लागलेला होता. माझा 39वा नंबर होता आणि 13वा नंबर चालू होता. म्हणजे आम्हाला लोक वैतागून बाई इथंच बसले. मला लावायचं होतं 3 नंबरला आयसर लागलेली होती. मग म्हणलं आता 1 नंबरला ती गाडी झाल्यानंतर खाली करायला लावतो. मग तवर भाऊ आपली बघितलं 4-7 किती राहिल्या काय नाही. तर 1 नंबरची गाडी हटल्या आपली गाडी लावा म्हणलं, कारण आपले 29 नंबर म्हणलं की किती होईल भाऊ. आता किती नंबर होता की पण लय लास्टला गाडी झाला असते आपली. पण तेवढ्यात एवढा लावलं बघा मी. गाडी भांडणं करून 407चा नंबर चालू होता, 13 नंबर चालू होता. मी दुसऱ्याला म्हणलं मेरा 14 नंबर आहे, मेरे को लगाने बोलाय म्हणून लावलो गाडी खाली करायला लावून भाऊ म्हणलं भूक लागलं ती काय करावं म्हणलं, जरा हुडकावं इकडं तिकडं. तर भाऊ कंपनीच्या आजूबाजूला तर काय नव्हतं, पूर्ण हिंडून आलो इकडून तिकडे. बघितलं काही दिसणार झालं हॉटेल बिटेल. आमचं मामाचं पोरगा गुंड्यावी आलता आज. अरे गुंड्याला दाखवा म्हणलं ब्लॉग मध्ये घेव. तर भाऊ एवढा ह्या कंपनी पासून तर 1 किलोमीटर लांब मॅकडॉनल्ड आहे. 1 किलोमीटर बी नाही, अर्धा किलोमीटर पडेल. म्हटलं चलत जावं गुंड्याला, जरा बोलावं गावाकडले काय हालचाल चालू आहेत काय नाही. त्याला म्हणलं कधी गेलतास का मॅकडॉनल्डला, चल तुला नेतो. आणलं बघा याला एकदा. 40 नंबर टोकन भेटलाय. म्हणलं आता येजोपर्यंत काय टाइमपास करावं. मग तेवढ्यात येऊ का आमचे आगाव गुन्हा. आम्ही कुठं बी गेल्यावर बाई सोडतो नाही, मॅकडॉनल्ड राहू दे काय बी राहू दे. टोकन नंबरला मोबाईल लावून आम्ही मोबाईल बघत बसला का. म्हणजे त्यानं 2 वेळा फिरलं, पुन्हा आला. आमचे भाऊ आपले सगळे मराठी होते मॅकडॉनल्ड मध्ये. भावानं आपल्याकडून आयडी बिडी घेतलं. भाऊ म्हणते युट्यूबला आहे का, हा म्हणले युट्यूबला टाकतो. युट्यूबला फॉलोअर सबस्क्रायबर बदला भाऊ. एक आपला वाढला एक अंधी. निघालो भाऊ खाऊन पिऊन एकदम, म्हणजे जरा धिंगाणा केलो इकडं. तेवढ्यात फोन आला की भाई गाडी निकालने का, गाडी हो गया, आ जाओ जल्दी गाडी के पास म्हणला हमाल. त्याला म्हणलं भाई मैं अभी बहुत दूर आहे, थोडा रुक म्हणलं. त्याला जरा चुनापट्टीत काढलो. गुंड्या आमचा कडून लय टाइमपास करायला होता, कारण मॅकडॉनल्ड मध्ये पुरी आलता ना, पुरीच्या मागं लागलता. गाडी पशी आलो भाऊ. गाडी झाली असं म्हणलं. आता मी खुश झालतो एकदम येऊन. तर ह्या 7:30 ना अजून 2-3 थप्प्या बाकी होते. आम्ही 1.5 तास बाहेर काढलो तरी यांनी अजून काय गाडी खाली गेली नव्हती. यांना पायलटवर माल टाकायचा होता फक्त गाडीतून इथपर्यंत. तेवढं सुद्धा कामाला 2 माणसानं लय टाइमपास केले. तेवढ्यात भाऊ हे माल एकदम चेक बिक होणार भाऊ. एक बॉक्स मध्ये एक मटेरियल चेक करायला आलतं. तेवढ्या त्या भाद्रानं म्हणला भाऊ म्हणला अभि इधर 1 पेटी कम आहे म्हणला. आता काय करावं म्हणलो. माल यांनी लय एक पायलट एक इकडे तिकडे मटेरियल सगळीकडे टाकलंय. तेवढं धुंडायला चालू केलो. अख्खी कंपनी पालती घालालतो त्या कोपऱ्यातून ह्या कोपऱ्यापर्यंत. 1 पेटीसाठी फक्त योगा काय भेटणार झालती. कुठं घुसू काढालतो. मला माहिती आहे त्याला हुडकायला गेलो भाऊ. सगळा मटेरियल आहे इथं, पण त्यामध्ये आमची 1 पेटी सापडणार. आणि शेटला फोन लावून म्हणलं डाल आहे ना, त्यानं म्हणलं हा डाल आहे. हो का ही पेटी, माल वेगळा बॉक्स वेगळा. अर म्हणलं हो का शॉर्ट्स माल आहे. तरी हे हुडकायसाठी पार कंपनी पालती घालून येऊ का हा मालला शिव्या देऊन म्हणलं तरी बापने ऐसा काही आता का म्हणलो त्याला. म्हणते यार मैं नाही किया दुसरे ने किया आहे म्हणलं. तेवढ्यात म्हणलं भाऊ इथं विचारलं तो शूटिंग अलाउड आहे का त्याला. त्यांना म्हणला भाई शूट अलाउड नाहीये इथं, कॅमेरा विमेरा मत निकालो बाहेर म्हणला. भाऊ यार ही कंपनी आपल्याला तुम्हाला दाखवायची होती, कारण या झोमॅटोच्या कंपनीत भाऊ 101 खायचे आयटम भेटणार आहेत भाऊ. सगळं भेटतंय. मला तर वाटतं ना डीमार्ट रिलायन्स वाल्यासारखं यानं बी आता चालू करणार आहे. कारण यानं पहिलं फूड डिलिव्हरी करत भाऊ यानं वेअर हाऊसिंग बी चालू केलं. आपल्या पार्ट्या जमा केलं, माल विकत घेऊलाय, सगळं करूलाय. म्हणजे पुढं भाऊ याचं लई होणार आहे काय की म्हणून हे दाखवण्यासाठी मी जरा शूट काढलो गपचूप. मग तेवढ्यात आपली गाडी बिडी झाली. गुंड्याला म्हणलं घे गाडी पुढं. ते 1 पेटीचा यानं शॉर्टेज केलता. आता माल अर्धा कुठला रिटर्न जाणार आहे बघा. एवढा किटकेट पडलं यार. धापू का म्हणलो, जाऊ द्या म्हणलं, कशाला इज्जत घालाव. या पोरानं भाऊ माझा लय टाइमपास केलं. तुमचा टाइमपास होणे. पुन्हा नंतर कधी तर फ्री व्हिडिओ काढतो. भेटू पुढच्या ब्लॉगला.